लोकशाहीसाठी खूप घातक दिवस. आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जगतोय? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आयुष्य संपवलं. सरकार जबाबदार नाही? सोनम वांगचुक यांना उचलताच अमित ठाकरेंचा जंतर मंतरवर संताप. लडाखचे प्रसिद्ध पर्यावरणवादी, शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्यावर झालेल्या पोलीस कारवाईनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त होतो आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकारावर अत्यंत कडक शब्दात मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आणि मागण्यांना पाठिंबा दर्शवत अमित ठाकरे जंतर मंतरवर पोहोचले आहेत आणि हा दिवस आपल्या लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हायकोर्टाने मारामारी करायला सांगितली होती का, अशी विचारणा त्यांनी केली आहे. सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीने पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्यावर अमित ठाकरे यांनी थेट निशाणा साधला आहे. एक माणूस जो देशासाठी, विद्यार्थ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, आपल्या सैन्यासाठी अहोरात्र काम करतोय, त्याला मागच्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसावं लागतं आणि प्रशासन त्याची साधी दखलही घेत नाही. उलट अशी दडपशाही केली जाते. हे पाहून आपण नेमके कुठच्या परिस्थितीत आणि कुठच्या देशात जगतोय, असा उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आज आम्ही खरं तर सोनम वांगचुक सरांना पाठिंबा द्यायला आलेलो. लँड झाल्या आम्हाला कळलं की त्यांची प्रकृती बिघडलीमुळे त्यांना हॉस्पिटलला न्यायला लागलं. पण जसं आम्हाला व्हिडिओज दिसायला लागले की 4-5 लोक आली सिव्हिलमध्ये आणि त्यांनी सांगितलं की आम्ही डॉक्टर आहोत, चेकअप करायला आलोय. ते काहीतरी सफेद पडदा घेऊन आले, सगळ्या प्रोटेस्टर समोर तो पडदा ठेवला आणि त्यांना उचलून घेऊन गेले. त्याच्यामुळे हा आपल्या लोकशाहीसाठी खूप घातक दिवस आहे. हे कुठच्या परिस्थिती पण जगतोय. एक माणूस, एवढा मोठा माणूस, एक सायंटिस्ट, एज्युकेशनिस्ट, ज्यांनी विद्यार्थ्यांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, आपल्या सैन्यासाठी असेल, एवढे कामं करून ठेवली आहेत, त्याने तुम्ही अशा प्रकारे एक तर 20 दिवस त्यांना उपोषणावर बसवलं. मला कळतच नाही की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पाहिजे तर हो पाहिजे, डेफिनेटली पाहिजे. पण एका मिनिटासाठी राजीनामा बाजूला ठेवा. एक माणूस तुमच्या समोर 20 दिवस उपोषण करतोय, त्याला येऊन तुम्हाला भेटता पण नाहीत, एक कॉन्व्हर्सेशन पण नाही करतायत की तुमची चर्चा तर चालू करू. ही कुठची पद्धत आहे? ऐकायचंच नाही, पोलिसांना पाठवायचं. ही दडपशाही, काय काय प्रकारची दडपशाही चालू आहे? आणि कशासाठी हे आंदोलन? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आत्महत्या केली आहे. त्याच्यासाठी सरकार जबाबदार नाहीये. आपल्या इकडे अकाउंटेबिलिटी, कोणी आन्सरेबल नाही राहिले. म्हणजे कुठच्या राज्यात जगतोय आपण, कुठच्या देशात जगतोय आपण? तर त्यांनी म्हटलं, पोलिसांचं असं म्हणणं आहे की उच्च न्यायालयाने आम्हाला सांगितलं होतं आणि त्या निर्देशांचं आम्ही पालन करत. अशा प्रकारे तुम्ही प्रोटेस्टर्सवर हात उचलताय, त्यांच्यावर धक्काबुक्की करताय. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.